लोणार येथे जमियत उलेमातर्फे प्रशासकीय सेवेत भरती झालेल्या या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न. लोणार दिनांक 24 एप्रिल 2026 शुक्रवार रोजी मदरसा अली हसन नदवी झमझम कॉलनी डॉक्टर झाकीर हुसेन फंक्शन हॉल लोणार येथे जमियत उलेमा लोणार यांच्या वतीने जिल्हास्तरीय समाज सुधार प्रोग्राम व तक्सिमी इनामात व सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी लोणार येथील पुढील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा अंतर्गत 4 गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सत्कार करण्यात आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे: शेख शफात शेख शौकत ठाणे सिटी पोलीसमध्ये निवड, नगमा शेख शफात नवी मुंबई पोलीसमध्ये निवड, शेख साहिल शेख शकील लोणी लव्हाळा ठाणे सिटी पोलीसमध्ये निवड, मोहम्मद आकिद खान निसार खान भुकर मापक उपअधीक्षक भूमी अभिलेख जालना येथे निवड. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाजाच्या वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केलं. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मौलाना नसरुल्लाह खान नांदेड, अध्यक्षस्थानी हाफिज अब्दुल मुईद रिसोड, मौलाना मुदस्सीर रिसोड आणि मौलाना ओवैस खान रिसोड उपस्थित होते. कार्यक्रमाची निजामत मौलाना रहमान व हाफिज रशीद यांनी यावेळी ॲडव्होकेट रिजवान जडा, अध्यक्ष जमियत उलेमा लोणार आणि मौलाना नसरुल्लाह खान साहेब, शिक्षण तज्ज्ञ यांनी शिक्षण स्पर्धा परीक्षा आणि तरुणांनी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केलं. प्रदर्शनातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध कार्यक्रमांनी आकर्षणाचे केंद्र ठरले. कार्यक्रमात शहरातील मान्यवर, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच तासर संख्येने महिला व पुरुष बांधव उपस्थित होते. रात्री 8 वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शेवटी ॲडव्होकेट मोहम्मद रिजवान जड्दा व हाफिज रशीद, अध्यक्ष मदरसा अली हसन नदवी यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम शिक्षण गुणवत्ता आणि समाजातील होतकरू विद्यार्थ्यांच्या सन्मानाचे प्रेरणादायी उदाहरण ठरला. सिटी इंडिया न्यूजसाठी लोणार प्रतिनिधी फिरदौस खान पठाण. अभी मैंने एक आवाज दूंगा शेर शाहिद भाई, आप आइए ऊपर इंशाअल्लाह। इनका भी इस बार हमारी पूरी टीम करेंगी। ये बच्चा नवी मुंबई है, पूरी टीम के साथ में फोटो आइए, ये ऑर्डर है हमारे लिए इंशाअल्लाह।